नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 10वी इतिहास व राज्यशास्त्र या विषयाकडे आपण वळणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सांगताना मला आनंद होत आहे की यावर्षी जसं मी भूगोल घेण्यासाठी अ, तुमच्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी भूगोलाच्या विषयाचं मार्गदर्शन करण्यासाठी मी भूगोल हा विषय घेतलेला होता. पण या वर्षाच्या आपल्या संस्थानिक धोरणामुळे अचानक आपल्या शाळेमधून 8 शिक्षकांच्या बदल्या झाल्या आणि त्यामध्ये जे 10वीला इतिहास शिकवत होते गुजर सर, त्यांचीसुद्धा बदली झालेली आहे. तर त्या अनुषंगाने इतिहास हा विषय मी शिकवण्यासाठी इथे परत आपल्यासमोर सादर झालेलो आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इतिहास म्हटलं की आपल्याला परत जी धारणा भूगोलाच्या प्रती आपल्या सगळ्यांची झाली होती, तीच धारणा इतिहास विषयाच्या संदर्भामध्ये झालेली आपल्याला दिसते. इतिहास म्हटलं की आपल्याला परत तो रटाळ विषय वाटतो, बोरिंग विषय वाटतो. सणावारी कोण लक्षामध्ये ठेवेल, एवढा राजा महाराजांचा, किल्ल्यांचा, गडाचा कोण इतिहास लक्षात ठेवेल आणि का म्हणून ठेवायचं. फार बोरिंग विषय आहे. कोण त्या गडेमुर्दे क्यों उखाडणे है, का ते परत परत खोदून खोदून लक्षात ठेवायचं. तर मित्रांनो, ह्या ज्या सगळ्या चुकीच्या धारणा आहेत, त्या सगळ्या चुकीच्या धारणा बदलवल्या पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की मी सायन्सचा विद्यार्थी होतो. BSc DMLT डी फार्मसी केल्यानंतर मी नंतर आर्ट्सकडे वळलो आणि इतिहासामध्ये माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आणि माझी PhD सुद्धा मी इतिहासमध्ये करत आहे. पण इतिहास जेव्हा आपण समजतो, आता इतिहास म्हणजे काय थोडक्यात तुम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की इतिहासामध्ये फारशा काही संधी उपलब्ध नाही आहेत, इतिहास जाणून काय करायचा. पण इतिहासाच्या संदर्भामध्ये एक सांगतो की एका मोठ्या फिलॉसॉफरने, ज्याने या भारताचं संविधान दिलं, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ते स्वतः असं कोट करून त्यांच्या पुस्तकामध्ये म्हणतात की जो मनुष्य आपला स्वतःचा इतिहास जाणत नाही, तो मनुष्य कधीही इतिहास घडवू शकत नाही. आणि त्याच्यापुढे ते अजून असं म्हणतात की जर त्या माणसाने स्वतःचा इतिहास जाणला नाही आणि इतिहास घडवला नाही, तर इतिहास त्याच्यापासून बदला घेतल्याशिवाय राहत नाही. म्हणून असं म्हणतात की हिस्ट्री क्रिएट्स ओन हिस्ट्री आणि हिस्ट्री रिपीट्स अगेन. इतिहासाची पुनरावृत्ती होत असते आणि इतिहास हा परत परत घडत असतो. तर त्या दृष्टीने इतिहासाचं जे अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्या महत्त्वाच्या संदर्भामध्ये इतिहास हा विषय इतका चांगला आहे. इतिहास ही कला आहे आणि इतिहास हे शास्त्रसुद्धा आहे. हा विद्यार्थी मित्रांनो, इतिहास हे शास्त्रसुद्धा आहे. आणि इतिहासाच्या संदर्भामध्ये आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या ज्या आत्तापर्यंतच्या इतिहासाच्या धारणा असतील, त्या इतिहासाच्या सगळ्या धारणा मी तुमच्या वर्षभरामध्ये आणि येणाऱ्या पूर्ण दिवसांमध्ये तुमच्या सगळ्या त्या धारणा मी संपवणार आहेत. जे नवीन विद्यार्थी असतील त्यांना विनंती आहे, किंवा जे नवीन प्रेक्षक वर्ग असतील, श्रोता वर्ग असतील, विद्यार्थी असतील, इतिहासाच्या संदर्भात जाणकारी ठेवणारे असतील किंवा त्यांचं ज्ञान वाढवणार असतील, त्या सगळ्यांना विनंती आहे की आव्हान क्रिएटिव्ह माइंड या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. त्याच्या समोर घंटीवरील बटन दाबा, म्हणजे जेणेकरून आपल्याला सगळ्या नवीन माहिती मिळत राहतील. तर विद्यार्थी मित्रांनो, इतिहास म्हटलं की आपल्याला वाटतं की इतिहास का खोलामध्ये घुसायचं. तर इतिहास ही कॉन्सेप्ट हिरोडोटस नावाचा एक सेनापती होता, जो आपण धड्यामध्ये शिकणार आहोत. पण मी सांगितलंच तुम्हाला की धड्यामध्ये वाचून रटाळ इतिहास शिकण्यापेक्षा तो इतिहास आपण समजून घेतला, त्या इतिहासामधून आपली संस्कृती, आपला जीवन जगण्याची पद्धती आणि मानवानी केलेली प्रगती हे जर आपण समजून घेतलं, तर नवनिर्माण करण्यासाठी आपल्याला खूप संधी आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पृथ्वीतलावर जसं आपण ऐकलेलं आहे की मानवाची निर्मिती झाली. मानवाच्या निर्मितीच्या पासून ते
माणूस जंगलामधून गुहेमध्ये राहायला गेला. गुहा जी जंगलामध्ये वाऱ्यापासून, पाण्यापासून, उन्हापासून, जंगली प्राण्यांपासून त्या आदिमानवाची सुरक्षा करत होता, आगीपासून. त्या गुहेपासून ते आज चंद्रापर्यंत आणि चंद्रावरून ते आज मंगळापर्यंत मानव पोहोचलेला आहे. तर हा जो सगळा इतिहास आहे, हा जो त्याचा घटनाक्रम आहे, हा घटनाक्रम म्हणजेच इतिहास आहे. मग तुमच्या हातामध्ये एक 15 वर्षांपूर्वी, आता तुम्ही भरपूर लहान असाल, तुमच्या पालकांच्या हातामध्ये एक छोटासा नोकियाचा मोबाईल होता. त्या नोकियाच्या मोबाईलच्या माध्यमातून आदानप्रदान, कम्युनिकेशन, दूरध्वनीच्या माध्यमातून बोलणं, निरोप देणं हे पाठवलं जात होतं. पण आज ऑनलाईन मी तुमची लेक्चर घेत आहे इतिहासाचं, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करून किंवा तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून किंवा डायरेक्ट व्हिडिओ टाकून मी तुम्हाला हे आज तुमचं लेक्चर घेत आहे. तर ही जी प्रगती आहे, ही सगळी प्रगती इतिहासमध्ये सुद्धा येते. आता हे सायन्स पण आहे इतिहास, आणि इतिहास हे शास्त्रसोबत कला पण आहे, आर्ट्स पण आहे. आता इतिहास काय आहे आपण मागच्या वर्षी शिकलेलं असाल की इतिहासाची साधनं कोणती. इतिहासाची प्रामुख्याने 3 साधनं पडतात. कोणती कोणती, जर तुम्हाला आठवत असेल? हां, आठवा. हां, तर इतिहासाची 3 साधनं प्रामुख्याने पडतात: लिखित, मौखिक आणि भौतिक. भौतिक, लिखित आणि मौखिक. आता भौतिक जे गड किल्ले, ज्या वास्तू आहे ऐतिहासिक, त्या भौतिक. लिखित ज्या कादंबऱ्या, ओव्या, त्या तत्कालीन लेखकांनी लिहिलेला इतिहास, डायऱ्या, त्या लिखित. आणि मौखिक ज्या वारसाने मुखाद्वारे, अभंग, कीर्तनं, जे मुखाद्वारे मौखिकरित्या त्या आपल्यापर्यंत आलेल्या आहे, त्यांना मौखिक इतिहासाचे साधनं म्हणतात. असे इतिहासाच्या साधनाचे 3 प्रकार पडतात. आता इतिहास मी तुम्हाला समजावून सांगणार आहे, रुजवून सांगणार आहे, कारण तो समजला पाहिजे, रुजला पाहिजे आणि तुमच्या डोक्यात गेला पाहिजे. फक्त आता आपण काय करूया, या इतिहासाच्या आणि राज्यशास्त्र या विषयाच्या 10वीचा विषय, हे फक्त आपल्याला मार्क न घेता इतिहासामध्ये काय काय महत्त्व आहे आणि इतिहासाचा अभ्यास केल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये तुमची नाड तुमच्या संस्कृतीसोबत कशी जुळू शकते, हे तुम्हाला पटवून देण्यासाठी मी इथे हे लेक्चर आपण सुरू करून भविष्यामध्ये हळूहळू तुमचा जो इतिहासच्या प्रती जो मिसकन्सेप्शन आहे, जो पूर्वाग्रह आहे, तो पूर्वाग्रह काढण्याचा मी सुरुवातीला प्रयत्न करेन. कारण इतिहास आपण सगळ्यांनी जाणला पाहिजे, समजला पाहिजे, तो रुजवला पाहिजे आणि येणाऱ्या पिढीला तो वारसाच्या रूपाने जतन करून तो पाठवला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्या 10वीच्या या वर्ग पुस्तकामध्ये इतिहासची उपयोजित इतिहासमध्ये जे आपल्याला अनुक्रमणिका दिलेली आहे, त्याच्यामध्ये इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा, इतिहास लेखन भारतीय परंपरा, असा पहिला आणि दुसरा धडा आहे. इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा, इतिहास लेखन भारतीय परंपरा. त्याच्यानंतर तिसरा धडा आहे उपयोजित इतिहास, जो तुम्ही 9वीमध्ये तुम्हाला तो शिकायला मिळाला असेल की उपयोजित इतिहास कशाला म्हणतात. उपयोजित म्हणजे काय? उपयोजित, ज्याचं उपायोजन आजच्या दैनंदिनी दिवसामध्ये होत आहे इतिहासाचं. मग काय संदर्भ येऊन तो इतिहासाचं उपयोजन होत आहे, तर त्या संदर्भात उपयोजित इतिहास. भारतीय कलांचा इतिहास, भारतीय ज्या संस्कृती आहे, हडप्पा आणि मोहेंजोदडो या संस्कृतीपासून ते आपल्याच बाजूला असलेल्या खानदेशामध्ये मराठवाड्याच्या बॉर्डरला अजंता आणि येलोरा ज्या लेण्या आहेत, त्या अजंठा लेण्याच्या जर तुम्ही बघितलं तर एवढं सुंदर कलाकृती तिथे आखीव रेखीव पद्धतीने केलेले आहे. तर ते आपलं इतिहासाचं एक धरोहर आहे, आपली सगळ्यांची ती संस्कृती आहे. त्याच्यानंतर
पाचवा धडा प्रसार माध्यमे आणि इतिहास. 6वा मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास. 7वा खेळ आणि इतिहास. 8वा पर्यटन आणि इतिहास. 9वा ऐतिहासिक ठेव्यांचे जतन. जसं आपण भूगोलचा पहिला धडा क्षेत्रभेट म्हणून आपण बघितला, तसं इतिहासामध्ये ऐतिहासिक ठेव्यांचे जतन, पर्यटन आणि इतिहास. आता पर्यटन आणि इतिहास हा क्षेत्रभेटीचाच भाग येतो आणि याच्यामध्ये ऐतिहासिक आणि भौगोलिक दृष्टिकोन असणारे, ऐतिहासिक परिस्थितीला साजेसं असणारे एक स्थळ, ज्या स्थळांमध्ये किल्ले असतात, आजच्या घडीला पुरातन मंदिरं असतात, आजच्या घडीला लेणी आहेत, ज्या ज्या वास्तू ज्या हजारो वर्षांपासून निर्माण झालेल्या आहे आणि त्या त्या तत्कालीन काळातील इतिहासाची साक्ष देतात, असे सगळे साधनं हे पर्यटनाच्या भागामध्ये येतात आणि यावर्षी आपण तो अनुभव नक्की घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, लेखन, इतिहास लेखन. आता इतिहास लेखनाच्या या आपण 10वीमध्ये 2 परंपरा घेणार आहोत, एक पाश्चात्य परंपरा आणि एक भारतीय परंपरा. आता इतिहास लेखनाची परंपरा, आधुनिक इतिहास. आता गतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती लावून त्यांचं आकलन करून घेणे या उद्दिष्टाने इतिहासाचे संशोधन, लेखन आणि अभ्यास केला जातो. ही एक अखंडितपणे चालणारी प्रक्रिया असते. आता अखंडितपणे प्रक्रिया काय असते? म्हणजे निरंतर चालणारी. कशी चालणारी? निरंतर चालणारी. आता निरंतर कशी चालते? वर्षानुवर्ष चालते. उदाहरणार्थ, तुमचे आजोबा होते, तुमच्या आजोबांना तुमचे वडील म्हणजे मुलगा झाला, तुमच्या आजोबांचेच काही ऐतिहासिक सवयी असतील, की असं म्हणतात की बाळाचे पाय पाडण्यामध्ये दिसतात, पण बाळाच्या अंगामध्ये बापाचे गुणसुद्धा असतात आणि तेच आजोबांचे गुण वारसाने तुमच्या वडिलांकडे आले किंवा आजीकडून आईकडे आले आणि तेच गुण तुमच्यामध्ये आहे आणि तुमच्याकडून ते तुमच्या पाल्यामध्ये जाणार आहे. तर हे कसं होतं? हे निरंतर होतं. ही जी प्रक्रिया आहे, ही पास ऑन करण्याची किंवा वारसा देण्याची ही जी प्रक्रिया आहे, ही निरंतर होते. आता ही अखंडित चालणारी प्रक्रिया आहे. त्याच पद्धतीने इतिहासाचे संशोधन, लेखन आणि अभ्यास हा एक निरंतर प्रक्रिया आहे. वैज्ञानिक ज्ञान शाखांमध्ये जसं आपण बघतो की सत्यत्याग करून पार पाडलं जातं, विज्ञानामध्ये प्रॅक्टिकल केलं जातं. प्रॅक्टिकल केल्यानंतर विज्ञानाचं एक कन्क्ल्युजन काढतात की H+O2 हा ऑक्सिजन तयार होतो. H+O2 H2O म्हणजे पाणी तयार होतं आणि त्याच्यामध्ये H हा हायड्रोजन मॉलिक्यूल असतो, O2 हा ऑक्सिजन मॉलिक्यूल असतो आणि या दोघांचं हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं मिळून त्याचं रूपांतर पाण्यामध्ये होतं, वॉटर. मग याचं कन्क्ल्युजन असतं. कन्क्ल्युजन नंतर रिझल्ट निघतो. रिझल्ट निघण्यानंतर तो वैज्ञानिकदृष्ट्या तो परफेक्ट असतो की हा प्रयोग बरोबर झाला आहे. तसं इतिहासामध्ये इतिहासाची मांडणी ही टप्प्याटप्प्याने, पायरी पायरीने केलेली असते. जसं घटनाक्रम, पहिल्यांदा घटना घडली जन्माची, जन्मानंतर लहान बालपण, बालपणानंतर तरुणपण, तरुणपणामध्ये अनेक विद्या, ज्याच्यामध्ये शास्त्र आहेत, तुमचं तलवारी शिकणं असेल, घोडदौड शिकणं असेल किंवा अभ्यास करणं असेल. त्याच्यानंतर युद्ध, लढाया, राज्याभिषेक, राज्याभिषेकनंतर तुम्ही घालवलेलं जीवन आणि शेवट मृत्यू. आता हा जो घटनाक्रम आहे, हा घटनाक्रम पहिली भेट, दुसरी भेट, तिसरी भेट, ह्या भेटीच्या नुसार हा घटनाक्रम लागतो. म्हणजे तो कालानुरूप लागतो. एक एक स्टेप बाय स्टेप पायरीने. जसं तुम्ही पहिलीमध्ये ॲडमिशन घेतलं, मग दुसरीत गेला, तुम्ही असं डायरेक्ट म्हणणार का की हां मी पहिलं 10वीमध्ये ॲडमिशन घेतलं, मग मी 5वीमध्ये ॲडमिशन घेतलं, मग मी 3रीला गेलो, मग मी पहिलीमध्ये पहिल्यांदा शाळेत आलो, असं म्हणणार नाही. तर तुम्हाला सांगताना कसं सांगावं लागेल की पहिलीमध्ये मी ॲडमिशन घेतलं,
माझं नाव माझ्या आईवडिलांनी टाकलं आणि पहिलीपासून ते माझा आता 10वीपर्यंतचा प्रवास हा पायरी पायरीने चढून झालेला आहे. तसं इतिहासाचा पण हा प्रवास हा स्टेप बाय स्टेप म्हणजे पायरी पायऱ्याने असतो, तो क्रमाक्रमाने येतो. तुम्ही क्रम सोडले तर त्याला इतिहास, चुकलेला इतिहास असं म्हणतात किंवा मिसिंग इतिहास असं म्हणतात. म्हणून इतिहास हा शास्त्रीयदृष्ट्या स्टेप बाय स्टेप येणारा आणि इतिहासाचं जसं आपण प्रमाण शोधण्याचं काम विज्ञानामध्ये करतो तसं इतिहासाचं प्रमाण आहे साधने. मग ते साधने कोणते कोणते? भौतिक, लिखित आणि मौखिक या 3 साधनांच्या माध्यमातून आपण इतिहासाची तपासणी करू शकतो. आता उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गडकिल्ले आजही सुरक्षित आहेत. हडप्पा आणि मोहेंजोदडो नागर संस्कृतीची 5000 वर्षापूर्वीची घरं, विटा, विहिरी, तिथली नागरी व्यवस्था आजही जशीच्या तशी आजही सुरक्षित आहे. आता हे सुरक्षित आहेत तर मग आपल्याला यांच्यामुळे काय मिळतं? तर त्या काळीचं जीवनमान कसं होतं, त्या काळातील लोक कसे राहत होते, काय खात होते, काय पीत होते, त्यांचं जीवन जगण्याची पद्धती कशी होती, ते शेती कसे करत होते, ते कपडे काय घालत होते, आभूषण अलंकार किंवा तुमचे दागदागिने काय होते, कोणते सणवार साजरे करत होते आणि कोणत्या दिवसाला महत्त्व होतं, आणि मग या संस्कृतीचा समापन कसा झाला, या संस्कृतीचा ऱ्हास कसा झाला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं इतिहासामध्ये दडलेली असतात. आणि मग ती शोधायची असेल तर ती शोधण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने इतिहासाचं आकलन केलं जातं. म्हणून इतिहास हे शास्त्र पण आहे, हे समजून घेतलं पाहिजे. आता इतिहासाच्या लेखन परंपरामध्ये पाश्चात्य परंपरा, पाश्चात्य म्हणजे विदेशी, फॉरेनर रायटिंग्स म्हणजे परदेशातील लिखाणकाम. मग या परदेशातील लिखाणकामाच्या याच्यामध्ये इतिहास कशा पद्धतीने लिहिला गेलेला आहे आणि भारतीय परंपरेमध्ये कोणत्या पद्धतीने तो लिहिला गेलेला आहे याचं तुलनात्मक समजावून मी सांगणार आहे, तुलनात्मक परीक्षण करू. तर विद्यार्थी मित्रांनो, इतिहास संशोधन पद्धती याच्यामध्ये प्रामुख्याने जी इतिहास संशोधन पद्धती आहे त्याच्यामध्ये इतिहासाची मांडणी, तुम्हाला पुस्तक असेल नाहीतर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिसत असेल की इतिहासाची मांडणी. आता इतिहासाची मांडणी ही कशा पद्धतीने केलेली असते तर उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासणे. जी इतिहास लेखनची जी पाश्चात्य परंपरा आहे तर ती कशा पद्धतीने तयार करतात? उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासणे. आता उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासणे म्हणजे काय की त्या काळी काही ताम्रपट आहेत का, त्या काळी काही कोरीव शिलालेख आहेत का, त्या काळी असलेले काही लिखित स्वरूपाचं काही डायरी आहे का, पान आहे का, कादंबरी आहे का, पुस्तक आहे का, किंवा त्या काळी लिपीचा शोध लागला होता का, त्यावेळेस लिपी लिखितमध्ये होती का. कारण लिपी ही बोलीभाषेच्या नंतर उदयाला आली. पूर्वी लिपी ही जसं आपण आज देवनागरी लिपी किंवा ज्या इतर लिप्या शिकतो तशा पद्धतीने लिपी नव्हती. पूर्वी आदिमानवाचे सांकेतिक चिन्ह होते आणि ते सम्राट अशोकाच्या काही काळापर्यंत ते सांकेतिक चिन्ह होते. पण सम्राट अशोकाने लिपीमध्ये रूपांतर केलं आणि ते जुनं एक प्रमाण आहे जे भारतामध्ये आपल्याला कोरीव शिलालेखांवर, लेण्यांवर ते आपल्याला सापडतं, सगळ्यात जुनं 2000 वर्षापूर्वीचं. तर उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासणे. आता इतिहासाच्या साधनांचं चिकित्सक संशोधन, संभाव्य परिकल्पना मांडणे की त्या काळी काय घडलं असेल. इतिहासाच्या साधनांचं चिकित्सक संशोधन. चिकित्सक संशोधन म्हणजे कसं की हे मूळ आहे का, हे ओरिजिनल आहे का, हे कोणत्या सालामध्ये असेल, कोणत्या सणामध्ये झालं असेल तर त्याचं चिकित्सक संशोधन.
आणि संभाव्य कल्पना मांडणे की त्या काळी हे जे लिहिलेलं आहे किंवा हे जे सापडलेलं आहे तर याचा काय अर्थ होत होता किंवा कोणत्या अर्थाने त्या लोकांनी किंवा त्या काळातील लोकांनी हे बनवलं होतं हे मांडण्याचं संभाव्य परिकल्पना मांडणे. तसेच ऐतिहासिक संदर्भाशी निगडित योग्य प्रश्नांची मांडणी करणे. आता जे दस्तावेज उपलब्ध असतील इतिहासाचं मांडणी करताना तर ऐतिहासिक संदर्भ जे जे सापडले असतील त्यांच्याशी निगडित योग्य प्रश्नांची मांडणी करणे की ह्या ऐतिहासिक संदर्भ सापडलेला आहे तर हा संदर्भ या प्रश्नाचं उत्तर असू शकतो काय, अशा पद्धतीने त्याची मांडणी करणे. ऐतिहासिक माहितीचे संकलन, ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियांचे स्वरूप अधोरेखित करणे, त्यांचे तौलनिक विश्लेषण करणे आणि विशिष्ट ऐतिहासिक घटनांचं उपलब्ध माहितीचे संस्थात्मक स्थलकालात्मक संदर्भ तसे ऐतिहासिक अभ्यास पद्धतीचा विविध संकल्पनात्मक चौकटीचे आकलन करून घेणे अशा पद्धतीने इतिहासाची मांडणी आपल्याला करता येते. विद्यार्थी मित्रांनो, आता इतिहासाची परंपरा करत असताना आपल्या पुस्तकामध्ये एक फ्रान्स येथील लुव्र या संग्रहातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख आहे. आता बघा, फ्रान्स येथील लुव्र. आता हा जर तुम्ही बघितला तर याच्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की काहीतरी आकृती इथे दिसत आहे आणि मानवाचं पण प्रतिबिंब इथे तयार झालेलं आहे. तर आता काय आहे ते, तर याचं बघा, वरील चित्रात हातात ढाल आणि भाला घेतलेला सैनिकाची शिस्तबद्ध रांग तुम्हाला दिसत आहे. ही जी रांग आहे ही एक मिनिट, हे बघा, ही जी रांग आहे ही 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 जी आहे ही तुम्हाला सैनिकाची भाला घेऊन आणि ढाल घेऊन दिसलेली एक शिस्तबद्ध रांग दिसत आहे. त्याच्यानंतर त्याचे नेतृत्व करणारे सेनानी दिसत आहेत. ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाले असे सद्य परिस्थितीतील म्हणता येईल. सुमेर साम्राज्यात होऊन गेलेले राजे, त्यांच्यामधील संघर्षाच्या कहाण्या यांची वर्णने तत्कालीन शिलालेखामध्ये जतन केलेली आहेत. त्यातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख सुमारे 4500 वर्षापूर्वीचे सुमेरमधील 2 राजांमधील झालेल्या युद्धाची नोंद करणारा असून तो सध्या फ्रान्समधील लुव्र या जगप्रसिद्ध संग्रहालयात ठेवलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इतिहास लेखन परंपरेमध्ये पाश्चात्य लेखन परंपरा ही सुमेरच्या एका शिलालेखाच्या सापडलेल्या शिलालेखामधून 2 सैन्यांमध्ये झालेल्या युद्ध संघर्षाची कहाणी. आता इतिहास म्हणजे काय की 2 सैन्यांमध्ये